पशुपतीनाथ पार्किंगमध्ये आपली गाडी इथे लावली आहे पार्किंगला. आता जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी. इथं सगळ्यांनी आम्ही अगोदर नाव काढून घेतले बघा असे महाकालचे. सगळ्यांनी महाकालचे नावं काढले. हे काका काय नाव तुमचं? भोपाल याने आमच्या सगळ्याची नावं काढले. ह्याने आम्हाला म्हणले जे काय द्यायचं ते द्या. अगोदर 10 रुपये ठरलं होतं पण 30-40 रुपयामध्ये डन झालं. ओके महाकाल ड्रेस घेऊ आहे बाबा. अगोदर दर्शन घेऊ म्हणलं आपण, मग बाकीचं काय आहे ते बघू म्हणलं. 100 रुपये 100 और ये शॉल वो भी 100 का. हो गमजा 50 रुपये का. कसं करायचं रे, घ्यायचंय का? बघू कमी जास्त केले तर घेऊ का आपण सगळे 5 जण. काका वो बोल रहे कि जो आप अगर बार्गेनिंग करेगी तो ये लेगा. आप बार्गेनिंग करोगे? कितने में दे सकते हो ये? इतने मैंने तो एक ही भाव बताया. हो 70 में 75. आम्ही सगळ्यांनी कपडे घेतला होता. आता जायला दर्शनासाठी. तिकीट कितना है सर डायरेक्ट दर्शन का? 250. ये लीगल है क्या इलीगल है? नहीं लीगल है. हाँ किधर जाता है? मंदिर में, ट्रस्ट में. मंदिर में जाता है ना. ये भैया बोल रहे हैं 250 में डायरेक्ट दर्शन है और उसका पैसा मंदिर के ट्रस्ट में जाता है. हाँ लेकिन हमने क्या है, हम नॉर्मल ही जाएंगे क्योंकि भगवान को भगवान है. कैसे भी जाओ, पैसा देने के जाने के बाद क्यों भगवान के बोलते आओ 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 ऐसे बोलते हैं क्या कभी? नहीं बोलते. जाओ जाओ पैसा देकर तुम जाते. पैसा देने के बाद वो भगवान आपको लगता है भगवान पास आया, लेकिन वैसा कुछ नहीं है. खाली मन में श्रद्धा होनी चाहिए. हाँ प्रसाद सा फूल लगे. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. प्रसाद पूछा. ये कितने में है भैया प्रसाद? कितने में? हाँ 100 रुपये का फूल प्रसाद. 100 रुपये का. कुछ तो कम करो ना भाई, कुछ तो कम करो. सब दुकानों पे एक ही रेट है. आधा चढ़ जाएगा आधा मिल जाएगा. कुछ तो कम करो. हे भैया ये कितने में देगा तू? पूरा पूजा नहीं है 100 रुपये. ज्याला जाईल त्यानं सगळे 100 रुपये म्हणाले बघा. नुसतं लुटालुटीचा बाजार चाला. मी एवढं म्हणजे फिरता देतो करता प्रसाद वगैरे घेत नाही. हा शुभमचा आहे. मी गोपाळ नाही गेला, बाकीच्यानी घेतली ती. कारण कसं असतंय मनात पाहिजे भाव. देवाला काय मनातलं दिसतंय का दाखवण्यातच असं काय नसतंय. हर 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 महादेव. जय श्री महाकाल. किधर से आए हो? भोपाल से आए. भोपाल से आए. बोलो जय श्री महाकाल. अरे आराम से आराम से. आता झालंय आमचं दर्शन. मध्ये काय मोबाईल आला नव्हता त्यामुळे मी मधलं तुम्हाला काय फुटेज दाखवू शकत नाही. कृष्णा पाटील मोबाईल घेऊन बाहेर थांबला होता कारण लॉकर रूमला कमीत कमी 1 तास लागेल एवढी गर्दी होती. झाले दर्शन. आता जायला आम्ही बाहेर. फोटो काढता तिथे 1-2 आणि परत जाता जरा बाहेर बघताव का आहे का अजून. इथं हनुमानाची मूर्ती आहे आणि इथं लय भारी आहे. हे महादेव हे करलेलं आहे का म्हणते त्याला, तांडव करलेल्या टाईपमध्ये मूर्ती बनवले. लय भारी दिसायला आहे तिथं. वातावरण 1 नंबर आहे बरं का. इथं पब्लिक पण तसंच आहे. कधी पण या गर्दीच राहते. आमचे पोरं काय नाही उगं फोटो घे काय घे करायला ते. दीदी कितने को है? हे कैसा दिया दोरा? ही रिक्षे बाया पण चालवते त्या बघा. लेडीज पण रिक्षा चालवते त्या. ही भारी आहे. स्वावलंबी लेडीज आहे त्या. कुणाच्या जीवावर नाही, स्वतःच्या जीवावर. कैसा है सर? लिमिटेड अनलिमिटेड? जेंट्स बोला तो लिमिटेड और लेडीज बोला तो लेडीज कम खाती है क्या? ठीक है देखता हूँ क्या बोलते. भैया म्हणले पोरा असेल तर लिमिटेड आणि लेडीज असतील तर अनलिमिटेड. सर अनलिमिटेड है ना? अनलिमिटेड है. ठीक है. आणि थाली कितने में? 80 रुपये में. चलो. ए सामान क्या बोल रही थी दीदी? रोटी सब्जी अनलिमिटेड रहेगी. उसमें अगर आपने खाना छोड़ा है हाँ तो उसके 50 रुपये अलग से लगेंगे. ठीक है धन्यवाद.
जेवण तर बरं लागले बघा. शुभ्या म्हणाले मी का करपलेली रोटी खात नाही. कसं करायचं आता? काय म्हणाले शिर्या? भैया खाना एकदम बढ़िया था. हाँ अच्छा लगा मेरे को. बस बाबा महाकाल की अश्विन कृपा है. हम पर भी है कृपा. 2 बेटी है हमरे को. परत एकदा टाकी फुल करला. गाडी निघाल्यापासून हे जवळपास म्हणजे 3री वेळेस टाकी फुल करायची. आम्ही जाताना वाटत एक आम्हाला हे क्लब आणि रेसॉर्ट दिसलं. म्हणलं मध्ये जाऊन बघावं जरा काय कार्यक्रम चालू आहे. बघू आता मध्ये एंट्री देते का नाही आपल्याला. मी आणि गोपाळ तेवढं जायला. बाकीचे काय डिरिंग झालं नाही. बाकीचे काय म्हणले तुम्हाला मध्ये येऊ देत नाही ते. बघू आता येऊ देते का नाही ते. आपले काय एवढे अवघड नाही का बुक करा. मला आतमध्ये हे भैया गाठ पडले. भैया तुम्हाला नाम काय? गौरव. गौरव. हे तर हे पार्टी आहे. आज उद्या लग्न आहे त्यांचं. त्यांच्या हळदीच्या आज हे पार्टी आहे. ते कपल आहेत. त्यांचं नाव इथे एका दाखवतो. आयाश आणि अंकिता यांच्या लग्नाची पार्टी आहे. ठीक आहे. मधला व्ह्यू आहे बघा. हे हा हळदीचा व्ह्यू आहे. पाणी प्यासाठी आहे बघा. हो का हे कसलं डेकोरेट केलं आहे. लय भारी डेकोरेट केलं हो. झालंय फिरून बघून. काय नाही कार्यक्रम व्हायला उशीर आहे. म्हणलं चला जावं कारण आपल्याला जायचं आहे संभाजीनगरला. उशीर व्हायला असा बी. वाटेने जाताना एक मॉल दिसला. फिनिक्स मॉल आहे. कुठला आहे काय माहीत नाही. म्हणलं आला तर म्हणलं फिरून जाऊ. पोरे म्हणली जाऊ जाऊ तर जाऊ. चला म्हणलं आता आल्यासारखं जरा चालू झालं. म्हणलं लिप बाम घ्यावा. ये कितने को है? मैंगो फ्लेवर और इसकडे या टी शर्टची किंमत किती सांगितली माहिती आहे का? 1800 रुपये. सर इसमें क्या बढ़िया है? वैल्यू होगी इसका सर. ब्रांड की वैल्यू है. ब्रांड का वैल्यू है प्लस क्वालिटी उसकी. कपड़ा नहीं फटता क्या वो? क्वालिटी है. कपड़ा तो फटेगा आपको. ऐसा भी कपड़ा लो. हाँ. क्वालिटी है उसकी. लय महाग है. ये कितने का है? कितना? इथं टोपी आहे 600 रुपयाला. मात्र आपल्या पुण्याच्या मॉलपेक्षा कमीत कमी 3-4 पटीनं भारी आहे बरं का. मॉल एकच नंबर आहे बघा. इथं पॅन्टालून्स आहे. कुठं आहे जॉकी? हां हे जॉकीचं आहे. चं काम आम्ही आलो कशासाठी? फिरण्यासाठी. परिपूर्ण उपभोग घेत आहोत आम्ही फिरण्याचा. किधर आहे? मॉल फिरण्यासाठी लय भारी आहे बरं का. खरेदी करायचं म्हणलं का ना 2 नंबर लागते. बघण्यासाठी आणि फिरण्यासाठी 1 नंबर आहे मॉल. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मी मॉल फिरला पुण्याला पण असे मॉल नाहीत बरं का. जे हाय ते हाय. फॅक्ट इज फॅक्ट. हे बघा कसली झुमर आहे ती इथं. आणि आपल्याकडं सध्या हॉटेलमध्ये हॉलमध्ये सुद्धा नसतील एवढं ह्यांच्या टॉयलेटमध्ये आहे ती. हां हे बघा. मित्रांनो मी आणि गोपाळ बाहेर फिरायला. शुभ्या कृष्णानं आणि शिर्यानं काही ज्यूस पिली ती. कृष्णा पाटील कॉफी आहे का? नॉट दिस इज अ ज्यूस. हां कॉफी आहे का? कितीला पिली कॉफी? 400. 200? अरे 400 रुपये का. 400 रुपयाला एक. ओनली वन है. ह्या धाब्यावर हो का आम्ही जेवण्यासाठी थांबला. तर हातात होता जेवण करता आता.
अक्कानं घरून येतानाच भाकरी दिली होती, बाजरीच्या भाकरी आणि चटणी. एक नंबर असं कडम कडम दिल्या बा. कांदा, भाकर आणि काही चटणी हे काढून दिवस काढायला बा. ह्याच हॉटेलवर जेवलो आणि तच त्या नाव का हे रूम दिली गादी वगैरे टाकून. हे झोप पण यायला रात्री कशाला उगाच रिस्क घ्यायचे. तर आता आराम करायचं, सकाळी 6 वाजता निघायचं परत संभाजीनगरसाठी. चला तर भेटू उद्याच्या पार्टमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. आम्ही निघालो बघा आता संभाजीनगरकडे. जाताना आम्हाला आम्ही आलो जवळपास आता इंदोरच्या पुढे एक 80 किलोमीटर आला. जाताना हे पहिला घाट लागला, काय नाव माहीत नाही, पण घाट बरं आहे, एवढा पण नाही, पण जाम लय आहे बघा. अर्धा तास झालं जाममध्ये अडकला बघा आम्ही. टोटल 5वी वेळेस गाडी CNG टाकी फुल करला. कुठं प्रेशर भेटते तर कुठं भेटत नाही. आम्हाला जायचं होतं उज्जैनहून जैसलमेरला, पण कसं आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आमचं कॅन्सल झालं. मग तिथून आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला लेण्या बघायला. पण लेण्या काय किती बघायला ते म्हणलं लेण्या कुठे पळून झाल्या का. म्हणलं आता एक उज्जैन झाले तर म्हणलं नाशिक करावं, शिर्डी करावं. मग काय प्लॅन हो का आमचा आता सेंधवाच्या पुढे आल्यावर बदलला. आता डायरेक्ट गाडी निघाली आमच्या नाशिकला. काय म्हणता 5 मिनिटात प्लॅन चेंज होते. आमचं कसं असते माहितीये का, आली लहर केला कहर, आली शिंगावर आल्या अंगावर घेतली शिंगावर. चला तर आता निघालो आम्ही नाशिककडे. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.